ओके. सर्वांना जय आदिवासी. सह्याद्रीतील आदिवासी चळवळ आणि त्या चळवळीसाठी असणारी दिशा आणि वास्तवामध्ये सद्यस्थितीला काय चालू आहे ह्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत. सर्वांना माझा आवाज येतोय असं गृहीत धरून मी चालू करतो. सह्याद्रीच्या बाबतीत नेहमी महाराष्ट्राचं आणि एकूणच देशाचा जर विचार आपण केला, त्या ठिकाणी असणारी जी बायोडायव्हर्सिटी आहे, ज्याला विज्ञानाच्या भाषेत जैवविविधता म्हणतात, आणि महाराष्ट्रामध्ये एक त्याचं सगळ्या दृष्टीने महत्त्व आहे. व्यापारी महत्त्व आहे, त्याच्यानंतर सामाजिक स्थित्यंतर झालेली आहेत. एक चांगला इतिहास सह्याद्रीला लाभलेला आहे आणि सह्याद्रीमध्ये ज्या काही चळवळी झाल्या, पुरोगामी चळवळी असतील, राजकीय चळवळी असतील, अगदी छत्रपतींच्या राज्यामध्ये झालेल्या लढाया असतील, या सगळ्यांचा विचार करून ज्या वेगवेगळ्या चळवळींचा प्रभाव या ठिकाणी राहणाऱ्या सामाजिक जीवनावर झालेला आहे आणि त्या प्रभावाच्या आधारे ज्या काही चळवळी सह्याद्रीमध्ये झाल्या त्याविषयी आपण बोलणार आहोत. कोणतीही चळवळ ही अविरत चालणारी प्रक्रिया असते, त्यामुळे चळवळींचा इतिहास, चळवळींच्या अडचणी आणि चळवळीची दिशा ठरवणं हे त्या त्या काळातली येणारी संकट गृहीत धरून ठरवण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळेला झालेला आहे. आणि त्यामुळे आदिवासी समाजामध्ये जी काही एक सातत्यपूर्ण चळवळ चालू असायला हवी होती ती अविरत आपल्याला दिसत नाही. परंतु अलीकडच्या काही वर्षामध्ये जो काही प्रयत्न उच्च शिक्षित तरुणांकडून झालेला आहे, किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत झालं तर विरसाहब ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सतीशदादा पेंदाम यांनी जी काही अभ्यासपूर्ण आदिवासींच्या अस्मितेची चळवळ लोकांच्या मनामध्ये घर करून आहे, त्या दृष्टीनं आजचा हा लाईव्ह येण्याचा प्रयत्न आपण आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून केलेला आहे. आणि त्यानुसार सर्वांनी जो काही प्रतिसाद या 2-4 दिवसामध्ये दिलेला आहे, त्या सर्व आमच्या बांधवांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये ज्या काही प्रमुख जमाती राहतात त्याच्यामध्ये महादेव कोळी, त्याच्यानंतर कोकणा समाज, भिल्ल समाज, वारली, ठाकर, कातकरी, ढोरकोळी अशा या प्रमुख जमाती सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये राहतात. महाराष्ट्राच्या भौगोलिक भूमीच्या दृष्टीने सह्याद्री महाराष्ट्राचे 2-3 भाग करतो. कोकण किनारपट्टीचा प्रदेश, घाटमाथा आणि एकूणच पठारावरचा प्रदेश, अशा पद्धतीने त्याची विभागणी झालेली आहे. आदिवासी चळवळींच्या भागाचा विचार करताना आपल्याला इतिहासामध्ये जावंच लागतं. याचं कारण असं आहे की जो काही आजच्या नवीन तरुणांवर वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव झालाय, त्याचा आपण पार्श्वभूमी लक्षात घेऊन, इतिहासाची बाजू लक्षात घेऊन जो काही विचार केला पाहिजे उद्याच्या भविष्यासाठी, त्या दृष्टीने आपण आज प्रामुख्याने बोलणार आहोत. महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक जीवनावर आणि राजकीय जीवनावर जो काही प्रभाव दिसून येतो, आर्य अनार्याचा संघर्ष, आणि या संघर्षातून वेगवेगळ्या ज्या काही चळवळी जन्माला आलेल्या आहेत, त्याच्या वेगळ्या पद्धतीने आदिवासी चळवळींचा विचार करण्याची आज गरज आहे असं मला वाटतं.
सुरुवातीच्या वैदिक काळाच्या पूर्वी म्हणजे हजारो वर्षांचा संघर्ष असल्यामुळे वैदिक काळाच्या पूर्वीपासून आणि सिंधू संस्कृतीच्या अगोदरचा जो काही थोडासा भाग आहे त्याच्यामध्ये असुर आणि सूर म्हणजे देव आणि दानवांचा संघर्ष आपण प्रामुख्याने आज घेणार आहोत. याचं कारण असं आहे की सह्याद्रीच्या भूमीमध्ये ज्या काही आजही सिंधू संस्कृतीच्या अवशेषाने आणि त्याच्या अनुषंगिक बदलाने झालेल्या ज्या काही वास्तू आहेत त्या आपल्याला सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये दिसत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला देव आणि दानव या गोष्टीचा आधार घेऊन आपण थोडंसं पार्श्वभागामध्ये पार्श्वभूमिका समजून आपण आपल्या चळवळीच्या दिशेनं जे काही महत्त्वाचा बाब आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. देव आणि दानवांचा संघर्ष हा वेगवेगळ्या कथांमधून, वेगवेगळ्या गाण्यांमधून, वेगवेगळ्या मोठमोठ्या काव्यांमधून आपल्या समोर आलेला आहे आणि त्या दृष्टीचाच विचार आतापर्यंत सगळीकडे होत असताना सह्याद्रीमध्ये या बाबीचा अभ्यास करण्याची का गरज वाटते, तर सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जी काही सांस्कृतिक चळवळीच्या अंगाने जे काही धार्मिक विद्वेष आणि धार्मिक बाबीवर चर्चा करताना चळवळीच्या कार्यकर्त्याला ज्या काही अडचणी येतात त्या दृष्टीने आपल्याला वैदिक काळातला देव आणि दानवांचा संघर्ष हा फार महत्त्वाचा असतो. एखाद्या कथेमध्ये म्हटलेलं आहे की देव आणि दानव, देव आणि राक्षस ही एका पित्याची म्हणजे मुलं आहेत आणि त्यांचा संघर्ष अशा पद्धतीने आहे, परंतु असं झालेलं नाही. ज्या वेळेला असुराने आपली भूमी किंवा आपलं जे काही संपत्ती आहे ती मागण्यासाठीचा संघर्ष केलेला आहे, नवीन चढाईच्या दृष्टीनं किंवा आक्रमणाच्या दृष्टीनं कोणताही प्रयत्न त्यांनी केलेला दिसत नाही. देवांशी त्यांची युद्ध जी झालेली आहे ती फक्त आमचं तुम्ही आम्हाला द्या, तुमचं आम्हाला नको म्हणण्यापेक्षा आमची भूमी तुम्ही बळकवले, आमचे अधिकार, आमच्या संस्कृतीवर जे काही आक्रमण केलेलं आहे त्या आक्रमणाच्या आधारे फक्त तो संघर्ष झालेला आहे. म्हणजे त्याच्यावर आदिवासींमध्ये हा जो असणारा गुण आहे तो त्या काळापासूनचा आहे की त्यावेळेला आमचा संघर्ष हा कोणाची भूमी अधिग्रहित करण्यासाठी होती किंवा आक्रमण म्हणून आदिवासींचा संघर्ष कधीच झालेला नाही. आणि त्यामुळे आदिवासी चळवळीमध्ये देव आणि दानवाच्या संघर्षाचा इतिहास हा फार महत्त्वाचा आहे. कारण त्या खुणा आपण आजपर्यंत आसुर वंशाच्या म्हणजे जे काही अँथ्रोपॉलॉजिस्ट सांगतात, जे काही वेगवेगळ्या चळवळी आदिवासींचे वंश सांगतात त्यानुसार आसुर वंशाला आदिवासींमध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. कारण त्यांच्या खुणा आजही आपल्याला सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये दिसायला येतात. असुरांच्या वैशिष्ट्यामध्ये एक बाब महत्त्वाची होती की त्यांनी जे काही आहे उत्तम पाणी साठा त्यांना माहिती होता, शेतीसाठी पाण्याचा वापर कशा पद्धतीने करायचं यांचं ज्ञान त्यांच्याकडे होतं आणि किंबहुना बऱ्याच वेळा हा संघर्ष त्यातूनच झालेला आहे. आणि म्हणून या संघर्षाच्या आधारे ज्या काही देव आणि दानवामध्ये जे काही तह झाले म्हणा किंवा त्यांच्यामध्ये जे काही समझोत्याचे प्रकार झाले त्याच्यामधून प्रत्येक वेळेला असुरांवर देवानी अन्याय केल्याचीच नोंद किंवा कथा आपल्याला ऐकायला मिळतात. किंबहुना असुरांच्या ज्या काही गोष्टी हस्तगत केल्या त्या फसून केलेल्या असल्यामुळे असुरांचा बऱ्याच वेळा तह झालेला आहे. त्याच्या काळात ज्या काही साक्षीदार आहेत किंवा आपल्याला ज्या काही कथा आहेत, इंद्राची कथा आपल्याला सांगितली जाते असुराची आणि इंद्राला त्याच्यानंतर सगळं, कारण इंद्राचं महत्त्व का आहे आदिवासी संस्कृतीमध्ये, तर सिंधू संस्कृतीचा ज्या वेळेला विनाश होतो तर इंद्राच्या हातून सिंधू संस्कृतीचा विनाश करण्यात आलेला आहे. कारण असुरांची जी काही पाणी साठ्याची जी कला होती, शेतीसाठी पाणी वापराची जी कला होती, त्यांना जे ज्ञान अवगत होतं ती
त्यांचे पाणीसाठे नाहीसे करणे, पाणीसाठे फोडणे आणि त्यातून सिंधू संस्कृतीचा विनाश झाल्याचे नोंद आपल्याला इतिहासामध्ये सापडते. आणि म्हणून ज्या काही खुणा आपल्याकडे सापडतात त्या दृष्टीने आपल्याला चळवळीच्या बाबतीत पाठीमागे जाणे फार गरजेचे आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जे काही जिल्हे येतात त्याच्यामध्ये नगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल आणि आपण धुळे जळगावच्या पट्ट्यामधला काही भाग असेल. कारण किल्ले तयार करण्याचं, किल्ला ही नागरी संस्कृतीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. नागर संस्कृतीची सुरुवात सिंधू संस्कृतीच्या ज्या काही प्रमाणामध्ये झालेले त्याच्यात किल्ला हा महत्त्वाचा भाग आहे. आणि किल्ले हे असुरांकडे होते, किल्ल्यांवर आक्रमण झालेलं आहे. आणि आजही सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जे काही किल्ले दिसतात त्या किल्ल्यांच्या आधारेच राहणारा आदिवासी समाज. आणि म्हणून या देव आणि दानव ह्या संघर्षाला इतिहासामध्ये जसं महत्त्व आहे तसं चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या बाबतीमध्ये सॉरी लक्ष देऊन किंवा त्यातला जो काही सहसंबंध आहे तो सगळ्यात लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. किल्ले अजूनही आपल्याला सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये, अगदी आपण कळवण सटाण्याकडे गेलो तिथून किल्ल्यांची सुरुवात येते तर पुणे जिल्ह्यापर्यंत, कोल्हापूरपर्यंत किल्ले आपल्याला बघावयास मिळतात. आणि त्याच्या आधाराने राहणारा आदिवासी समाज आज आपल्याला दिसत असतो. मग यांचा संघर्ष फक्त आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी होता. आपली स्वतःची साधने जी आहेत ती साधने, त्यांनी ज्या साधनांवर आक्रमण झालेलं होतं ती साधनं वापस करण्यासाठी आदिवासींचा संघर्ष झालेला आहे. कोणाचंही राज्य घेण्यासाठी आदिवासींचा संघर्ष झालेला नाही. किंबहुना आजही ज्या काही तात्कालिक गोष्टी आपल्या राजकीय घडामोडीमध्ये घडत असतात की आरक्षणाचे प्रश्न निर्माण होतात, तर तशा पद्धतीने आदिवासींचं कधीही आक्रमण यापूर्वी झालेलं दिसत नाही. मग किंबहुना अलीकडच्या काळामध्ये ज्या काही संघर्षाच्या गोष्टी झालेल्या आहेत, अगदी एका माणसाचा संघर्ष असतो. म्हणजे विरसा मुंडांचा संघर्ष जरी असेल, एका माणसाने सुरुवात केलेला संघर्ष आहे. राघोजी भांगरेंचा संघर्ष आहे. म्हणजे चळवळीमध्ये मोठा समुदाय असणं गरजेचं जरी असलं तरी महत्त्वाची बाब नाहीये. कारण एक माणूस जो काही विचार त्या समूहामध्ये पेरत असतो त्या समूहासाठी तो विचार महत्त्वाचा असतो. तो समाज जिवंत ठेवण्यासाठी त्या विचाराची गरज असते. म्हणून चळवळ ही विचारांची असते. संघटना ही अधिकारासाठी तयार झालेली असते. आणि संघटनेमधून जी काही नेतृत्व तयार होतात, जी राजकीय नेतृत्व तयार होतात, त्याचप्रमाणे चळवळीतली राजकीय नेतृत्व ही समाजाच्या अस्तित्वासाठी विचार सोडत असतात आणि त्याप्रमाणे कार्य हे अविरत चालू असते. सह्याद्रीमध्ये काही नामोल्लेख केल्याशिवाय सह्याद्रीतील आदिवासी चळवळ ही पुढे जातच नाही. उदाहरणार्थ आहे की डॉक्टर गोविंद गारे साहेब आहेत. गोविंद गारे साहेब सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी त्या व्यक्तीची चळवळ म्हणजे अशी स्वतंत्र चळवळ चालवत नसली, जरी जो काही आदिवासींचा विचार आहे त्या विचारावर चालणारी चळवळ आपण आज मानत आहोत. आतापर्यंत आदिवासींच्या वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या नावाने झालेल्या आहेत. अगदी आपण जुन्या काळामध्ये जरी गेलो तरी साधारणतः 1920 पासून आदिवासींच्या संघटना ज्या काही आहेत, मुंबईसारख्या ठिकाणी सुशिक्षितांनी आदिवासींच्या नोकरदारांनी केलेली संघटना असेल, आदिवासी सेवा मंडळ असेल, आदिवासी महासंघ असेल, आदिवासी कृती समिती असेल, ह्या संघटना आतापर्यंत काम करत आल्या. त्या संघटनांचं अधिकारांसाठी लढाई होत आली आणि चळवळीच्या उद्देशाने यांना चळवळीच्या गोष्टी म्हणता येणार नाही किंवा यांना आपण चळवळ म्हणता येणार नाही. याचं कारण असं आहे की आतापर्यंत साधारण 1976 पासून 1972च्या नंतर
1974ला जो भूमीचा कायदा झाला, भूमी अधिग्रहण कायदा आहे, 1976ला क्षेत्रबंधनाचा कायदा आहे, आणि त्या कायद्याच्या अनुषंगिक जी काही चळवळ उभी राहिली, ज्या काही आदिवासी संघटनांनी काम केलं, मग ते आमदार असतील, सुशिक्षित तरुण असेल, नोकरदार वर्ग असेल, त्या नोकरदार वर्गाने आदिवासींचा एकच प्रश्न होता की घुसखोरीचा प्रश्न होता, आणि त्या घुसखोरीच्या प्रश्नावर आजपर्यंत संघटना काम करत आलेल्या आहे. त्यानुसार आजच्या तरुणाला आताही वाटतं की बोगस हा इश्यू म्हणजे आपल्या अस्तित्वाचा इश्यू आहे, आणि त्याच्यावर बराचसा आपला वेळ आणि आपली शक्ती खर्च होत असते. त्यामुळे आदिवासी अस्तित्वाचा विचार करणं आज फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. चळवळीला एक विचार द्यावा लागतो, एक तत्व द्यावं लागतं, एक सिद्धांत द्यावा लागतो, आणि संघटनेला जे असतं ते सरकारी आदेशामध्येच सरकारी नोंदणी करताना तुम्हाला संघटनेची उद्दिष्ट द्यावी लागतात. चळवळीमध्ये हा चिरंतर हजारो वर्षाचा विचार आजपर्यंत पुढे आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत द्यायचा आहे, तर आदिवासी समाज किंवा आपला समाज जिवंत राहतो. हे चळवळीचं उद्देश. सह्याद्रीमधल्या आदिवासी समाजावर, चळवळीवर म्हणता येणार नाही आपल्याला, पण आदिवासी समाजावर जो काही प्रभाव झालेला आहे, राजकीय प्रभाव, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणीसाठा देव दानवांपेक्षा असुरांना तो ज्ञात होता. आजही सह्याद्रीमध्ये पाणीसाठा सरकारने तयार केलेला आहे, आणि जुना त्या काळाचा पूर्वीचा साठाही आपल्याला दिसत असतो. मध्यंतरीच्या काळामध्ये जो काही घुसखोरीचा प्रश्न निर्माण झाला, त्यातून वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या, पण संघटनेतून विचार निर्माण झाल्याचं आपल्याला कुठे दिसायला आलेलं नाही. विचाराची गोष्ट जर म्हणाल, डॉक्टर गारे साहेबांचं नाव घेतल्यावर आपण आता बघितलेलं आहे की डॉक्टर गारे साहेबांनी 1920च्या अगोदर जरी मुंबईसारख्या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आदिवासी सेवा मंडळ अशी संस्था किंवा अशी संघटना तयार झालेली होती, त्यांच्याही दस्तऐवजामध्ये राघोजी भांगरेंच्या क्रांतीचा उल्लेख आलेला आहे. त्याच्यानंतर एक आक्रमणकारी संघटना सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये झालेली होती, आदिवासी क्रांती दल, आदिवासी युवक क्रांती दल. आणि प्रश्न हा घुसखोरीचाच असल्यामुळे त्याला चळवळीचं रूप आलं नाही. एका उग्र आंदोलनाच्या रूपानंतर काही काळाने त्या संघटनेचं कार्य थांबलेलं दिसलं, किंवा पुढे त्याचा वाढ झालेली नाहीये. त्याला राजकीय पैलू असतील किंवा काय विचार झाला असेल, तर विचार हा सतत आला पाहिजे अस्तित्वाचा, म्हणून चळवळ ही फार महत्त्वाची असते. डॉक्टर गारे साहेबांचा एक प्रशासकीय अनुभव असल्या कारणाने त्यांनी जो काही आपल्या समकालीनांचा राजकीय त्यांना प्रशासकीय मार्गदर्शनामधून राघोजी भांगरेंच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम ठाणा सेंट्रल जेलमध्ये चालू केला. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या काही संघटनांना आदिवासी क्रांतीवीरांच्या क्रांतीचा आदर्श घेऊन संघर्ष करायचा होता, पण तो संघर्ष हा बोगसांच्या विरोधात संघटन तयार करण्यासाठी केल्यावर त्या ठिकाणी आपली एनर्जी म्हणा किंवा आपला जो ताकद आहे ती बऱ्या प्रमाणामध्ये खर्च होऊन काही कालानंतर ती थंडावलेली आहे, आणि त्या विशिष्ट विचाराचं संक्रमण होण्यापेक्षा बोगस ही राजकीय गरज राहिल्यामुळे त्या चळवळीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी जोडले गेल्याने चळवळीच्या वरचा विश्वास हा सामान्य माणसाचा कमी होतो, आणि म्हणून चळवळीला एक सिद्धांत असावा असं नेहमीच बोललं जातं. किंबहुना ती त्या चळवळीची गरज आहे असं मला वाटतं. मग सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये अशा कोणत्या खुणा आहेत किंवा त्यामुळे आपण
आदिवासीच्या अस्तित्वाची चळवळ चालवू शकू. अजून आपण इतिहासच बघतोय तर जे काही आता वेदकालीन साहित्यामध्ये देवदानवाच्या संघर्षामध्ये बाणासुराचा उल्लेख आलेला आहे आणि बाणासुराची नगरी म्हणून सिन्नर आणि आजूबाजूचा परिसर त्यामध्ये उल्लेखित आहे असं म्हणायस हरकत नाही. नाशिकला असणारं आणि त्र्यंबकेश्वर पट्ट्यामध्ये असणारी जी जुनी बांधकाम आहेत, मंदिर आहेत, पाण्याचे साठे आहेत आणि ते अस्तित्वाचे साठे सिंधू संस्कृतीच्या काळाशी मिळणारे असल्यामुळे आसुराचा आणि आदिवासी समाजाचा जवळचा संबंध असल्यामुळे किल्ल्यांचं अस्तित्व आजही असल्यामुळे आणि ब्रिटिशांच्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदीमध्ये सह्याद्रीमध्ये असणाऱ्या ज्या काही जमाती आहेत, महादेव कोळी, ठाकर, कोकणा समाज, भिल्ल समाज, यांचा उल्लेख हा प्रामुख्याने पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करणं आणि त्यांच्या आंदोलनाचे आदर्श संक्रमित करणं हे आत्ताच्या चळवळीच्या मंडळींचं काम आहे असं मला वाटतं. तात्कालिक इश्यूवर तयार झालेल्या संघटना चळवळ होऊ शकतात का, हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो आणि बऱ्याच वेळा याच्यावर चर्चा होते, वाद होतात आणि त्यानंतर त्या गोष्टीला जे काही पैलू पाडून एकूणच समाजाविषयी नकारार्थी भावना तयार होते आणि त्यामुळे आदिवासी चळवळ आत्तापर्यंत चळवळ म्हणून कोणतीही संघटना चळवळीच्या दिशेने संक्रमित झालेली दिसली नाही. त्याचा परिणाम असा झाला की साधारणतः 50 वर्षाच्या कालावधीमध्ये जो शिक्षणाचा एक समज आणि शिक्षणाविषयी जी काही थोडीफार जागृती आदिवासी समाजामध्ये झाली, कष्टकरी आदिवासी समाजाने आपल्या पाल्यामध्ये जो काही शिक्षणासाठी आग्रह धरला आणि आपल्या पाल्याला शिकवण्यासाठी ज्या सोयी असतील त्या सोयीनुसार शिक्षणाचा कालखंड 50 वर्षाच्या अगोदरचा चालू झाला. किंबहुना आपण असा एक काळ होता की सह्याद्रीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याचं एक शिक्षण असेल आणि नाशिक एक, असे हे दोन शिक्षणाच्या ठिकाणं होती आणि त्या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या विचारधारेच्या ज्या शिक्षण संस्था होत्या त्या शिक्षण संस्थेमध्ये आदिवासी तरुण शिकायला लागला आणि त्याच शिक्षणाचा परिणाम, त्या शिक्षणाचा थोडक्यात संस्कार त्या आदिवासी तरुणांवर झाल्यामुळे आदिवासी समाजाबद्दल एक कणव असा त्यांच्या सुशिक्षित तरुणाच्या डोक्यात येऊन फक्त एक समाजाची सेवा निस्वार्थपणे करायची हा एक विचार घेऊन समाजाच्या ज्या किरकोळ गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या काही संघटना निर्माण झाल्या आणि म्हणून आदिवासीच्या शाश्वत विचाराची चळवळ संक्रमित होताना दिसत नाही. दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या काही चळवळी निर्माण झाल्या त्याच्यामध्ये आर्य अनार्यांचा संघर्षाचा धागा पकडून विशेषतः आंबेडकरी विचाराच्या चळवळीतून जो काही आदर्श काही कार्यकर्त्यांनी घेतला, तरुणांनी घेतला आणि एक आदिवासी अधिकार, आदिवासींचे हक्क हा एक विचाराचा धागा पकडून त्या चळवळीच्या प्रभावाखाली काम करणारा तरुण आपल्याला सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. आपण आपल्या विचाराला देव आणि दानवाच्या संघर्षाचा आधार घेतो. याचं कारण असं की आर्य अनार्य संघर्षामध्ये जो काही आज आदिवासी तरुण आणि त्याच्याच गावामध्ये असणारी ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्यामध्ये एक दुराव्याची जी भावना निर्माण होते त्याला कारण असं आहे की
जरी सुप्रीम कोर्ट म्हणत असलं आदिवासी हे हिंदू नाही आहेत, आदिवासी हे ह्या देशाचे मूळ निवासी आहेत, अशा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जरी विचार असला तरी सुद्धा समाजामध्ये तरुणामध्ये ज्या विचारांवरून वादंग निर्माण होतात की जर आदिवासींना मूळ निवासी म्हणायचं तर बाकीच्यांना काय म्हणायचं, या वादामधून चळवळीला पुढे संक्रमण करण्यास वाव मिळत नाही. त्याच्यानंतर आदिवासी जर हिंदू नाही आहे तर आचरण तर या पद्धतीने करतो आणि मग त्या ठिकाणी वादाला सुरुवात होते. आणि सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जे काही वारकरी चळवळीचा प्रभाव आहे आणि त्या चळवळीच्या प्रभावाला साहजिकच क्रांतिकारकांचा सिद्धांत घेऊन, अस्मितेचा सिद्धांत घेऊन संघर्षाची धार आपल्याला तीव्र करता येत नाही आणि संघर्ष झाल्यानंतर साहजिकच तरुणांच्या मनात थोडीशी नैराश्याची भावना येते आणि मग चळवळीला खंड पडण्याच्या संधी जास्त निर्माण होतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो की ज्या काही राजकीय चळवळी झालेल्या आहेत, राजकीय प्रभाव आहे, महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाचा प्रभाव आहे, तो उजव्या डाव्या विचारांचाही प्रभाव तेवढ्याच प्रमाणे तरुणांवर पडलेला आहे. उदाहरणादाखल सांगायचं की ज्या वेळेला साधारण 80, 87, 85, 87च्या काळामध्ये नगर विभागामधला म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधला अकोले तालुक्यात जो काही तरुण वर्ग शिक्षण घेत होता त्यावेळेला ठाणे जिल्ह्यात गोदावरी परुळेकर यांचं जे काही वारली समाजावर जे काही काम चालू होतं, साधारणतः डाव्या विचाराने त्या प्रेरित होत्या किंवा डाव्या विचाराच्या त्या समर्थक होत्या किंवा संस्थापक होत्या. एनिवे, त्यानंतर ज्या वेळेला आम्ही महाविद्यालयीन शिक्षणासाठी ज्या वेळेला आम्ही राजूर या ठिकाणी होतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या आल्या, प्रत्यक्षात आम्ही होतो. त्यावेळेला जरी आदिवासी भागातल्या मुलाचा महाविद्यालयीन भागामध्ये जाणारा युनिफॉर्म किंवा गणवेश काय असेल तर एखाद्याचा पायजमा असेल, वरती शर्ट असेल, फार तर 60-70 रुपयाचा पॅन्ट पीस मिळतो, त्याची पॅन्ट शिवलेली आणि वरती शर्ट. अशा पद्धतीने अशा विद्यार्थ्यांना बघून त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही तर आता आदिवासी वाटत नाही. याचाच अर्थ असा की ज्या काही राजकीय विचारधारेने प्रेरित ज्या काही संघटना असतात त्या ठिकाणी आदिवासीचं भौतिक जीवनमान सुधारणं म्हणजे आदिवासींचा विकास ही कल्पना असल्यामुळे आदिवासी संस्कृतीचं संक्रमण आणि त्याच्यात नागरी समाजाचा जो काही प्रभाव तरुणांवर पडला आणि मग आदिवासीचं भौतिक जीवन आणि त्याचा विकास यावर चर्चा करून अन्यायाविरोधात लढणाऱ्या विचाराची चळवळ पुढे यायला लागली. आणि साहजिकच धरणग्रस्तांचा प्रश्न असेल, पुनर्वसनाचा प्रश्न असेल, त्यामध्ये विद्यार्थी कार्यकर्त्यांनी झोकून दिलेला आहे. त्याचा परिणाम असा झाला की आपल्यावर अन्याय होतोय म्हणजे आपण फक्त रस्त्यावर येऊन संघर्ष करणं हा एक भाग झाल्यामुळे कित्येक आदिवासी तरुण आपल्याला आज काही राजकारणामध्ये ती नेते मंडळी दिसतात, पण तरीही त्या राजकीय विचारांना आदिवासींच्या हिताचं, आदिवासी अस्मितेचं स्वरूप महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणामध्ये जपत असताना त्या राजकीय पुढाऱ्यांना जो इतर राजकीय लोकांना त्रास होतो तो आदिवासी नेते मंडळींना आणि त्यांना झालेला असेल. अर्थात या राजकारणाच्या गोष्टी आहेत, तरी सुद्धा राजकीय जीवन किंवा राजकीय विचार ही पण एक आदिवासी चळवळीमध्ये महत्त्वाची गोष्ट मानायला हरकत नाही, किंबहुना ती आहेच. थोडक्यात काय तर आदिवासी विचार हा
नोकरदारामध्ये रुजला पाहिजे, आदिवासी विचार शेतकऱ्यामध्ये रुजला पाहिजे, आदिवासी विचार विद्यार्थ्यामध्ये रुजला पाहिजे आणि आदिवासी विचार राज्यकर्त्यामध्ये सुद्धा उतरला पाहिजे. तरच तो अस्मितेच्या दृष्टिकोनामधून आदिवासींचं अस्तित्व जपण्यासाठी तो त्या राजकीय क्षेत्रात कार्यरत राहील, आपल्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहील. अशा पद्धतीचा विचार म्हणजे आदिवासी विचार आणि त्या विचारांचं संक्रमण म्हणजे आदिवासी चळवळ. मग अशा काही घटना झाल्या नाही आहेत का? तर अशा घटना झालेल्या आहेत आणि त्याचा प्रत्यय आपल्याला बऱ्याच ठिकाणी आलेला सुद्धा आहे. मग तरीही आदिवासी राज्यकर्ते किंवा आदिवासी लोकप्रतिनिधी हे फक्त राजकारणी आहेत असा जो विचार घेऊन आपण वादंग निर्माण करत असतो आणि त्यातून डाव्या आणि उजव्या विचारांचे वादंग तयार होतात आणि तिथे आदिवासी चळवळीला मोठ्या प्रमाणात खीळ बसण्याची शक्यता निर्माण होते. कारण बिरसा मुंडाच्या आंदोलनाचं तत्व, राघोजी भांगरेंच्या आंदोलनाचं तत्व की जमीनदारांनी ज्या जमिनी हस्तगत केलेल्या आहेत त्या जमिनी मिळवण्याचा संघर्ष असं तत्व घेऊन जर आदिवासी विचार आपण पुढे नेत असलो तर आजही काही राजकीय प्रवाहाचे किंवा राजकीय विचारांची जी मंडळी आहे ती जल आणि जंगल जमीन हा अजेंडा घेऊन लढाई करत असतात आणि साहजिकच त्या चळवळीलाही आदिवासी तरुणांचा पाठिंबा मिळतो आणि मग त्या चळवळीमध्ये त्या तरुणाचं साधारणतः वयाच्या उमेदीपर्यंत तो कालखंड जातो आणि ना उमेदीने पुन्हा तो तरुण मागे येतो किंवा ती व्यक्ती मागे येते असं पद्धत आहे. महाराष्ट्राच्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेऊन जी काही पुरोगामी मंडळी काम करत असतात आणि त्या पुरोगामी मंडळींच्या आधाराने आदिवासींचा विकास होईल या भरोशावर आदिवासी तरुण पुरोगामी विचाराकडे झुकले जातात आणि साहजिकच पुरोगामी विचारांना आदिवासी चळवळीचा एक सॉफ्ट कॉर्नर तयार होतो. वास्तविक महाराष्ट्राच्या पुरोगामी सामाजिक जीवनामध्ये जो काही प्रभाव पडलेला आहे महात्मा फुले यांच्या विचारांचा, महात्मा फुले यांच्या तत्वज्ञानाचा, त्या तत्वज्ञानाला मूळ आधार जो आहे तो आदिवासी संस्कृतीमधल्या सह्याद्रीमध्ये जी काही महादेव कोळी जमात राहते त्या जमातीची जमात पंचायत ही सत्यशोधक चळवळीच्या सिद्धांताशी मिळती जुळती म्हणण्यापेक्षा आदिवासी जमात पंचायतीमध्ये जी काही नियमावली आहे, आदिवासी जमात पंचायतीचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयाच्या अनुषंगाने सत्यशोधक चळवळ ही मोठ्या प्रमाणात सत्यशोधक चळवळीचे सिद्धांत त्या जमात पंचायतीच्या आधारावर आहेत. किंबहुना सत्यशोधक चळवळीचे जे काही कार्यकर्ते काही काळामध्ये भूमिगत राहिले ते पूर्णतः आदिवासी भागामध्ये भूमिगत होते. याचाच अर्थ असा की आदिवासी विचारामधून ज्या काही चळवळी निर्माण झाल्या त्या चळवळीच्या राजकीय विचारधारा परिपक्व झाल्याने ती विचारधारा जनमान्य झाली किंवा सर्वमान्य झाली. आदिवासी विचारधारा ही सर्वमान्य होण्यासाठी आदिवासी संस्कृती आणि ज्या काही विचारधारा आहेत याचा समन्वय आपल्या सहकार्यांना आणि आपल्या विरोधी जरी विचारधारेचा माणूस असेल तरी त्याला सांगितलं पाहिजे की आपण बाबा या ठिकाणी तुम्ही जो विचार सांगताय तो विचार आणि स्वतंत्र आदिवासी अस्मितेसाठी आपण जो विचार करतो तो विचार याच्यामध्ये फरक काय सांगण्यापेक्षा याचं संक्रमण आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचं आहे. ही चर्चा
या दोन विचारधारेमध्ये जर आपण करू शकलो तर आदिवासी चळवळीला बळ देण्याची आपल्याला एक संधी किंवा आपण त्याला मार्ग आपण म्हणायला हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याचं रक्षण करणारं किंबहुना शिवाजी महाराजांच्या राज्यापूर्वी हे गडकिल्ले म्हणजे नागरी संस्कृतीचा एक भाग आहे आणि त्या गडकिल्ल्याचे किल्लेदार महाराष्ट्रातल्या आदिवासी जमाती होत्या. हा भाग नाकारून चालणार नाही, कोणतीही चळवळ असू द्या त्या चळवळीला हा भाग नाकारता येणार नाही. त्याच्यानंतर ज्या काही विचारधारा आदिवासी मातृसत्ताक पद्धतीचा आधार घेऊन आपले राजकीय विचार पसरवत असतात आणि मग त्यातून संस्कृती संवर्धनाच्या अनुषंगाने आपण जो काही मातृसत्ताक पद्धतीचा आग्रह धरून कुळसाई हा भाग फार महत्त्वाचा मानतो, किंबहुना आदिवासी जीवन पद्धतीमध्ये कुळसायांना अतिशय महत्त्व आहे. आणि मग आपण कुलस्वामीला महत्त्व नाही आहे का, साहजिकच हा विचार आपल्या मनात यायला हवा. किंवा एखाद्या जाणकार व्यक्तीने जर असा प्रश्न विचारला की बाबा कुळसाई जर आहे तर कुलस्वामी नाहीये का, साहजिकच या उत्तराला कार्यकर्ता गडबडून जातो आणि मग अडचणी निर्माण होतात आणि चळवळीला या ठिकाणी खंड पडण्याची जास्त शक्यता असते. आदिवासी चळवळीमध्ये संक्रमण व्हावं हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. याचं एक उदाहरण सांगतो की डॉक्टर गोविंद गारे साहेबांना एक प्रश्न, जो प्रश्न आमच्या समकालीन तरुणांना पडलेला होता की साहेब म्हटलं की आता सगळीकडेच अशी भावना झालेली आहे की महादेव कोळी हा शंकराचा पुजारी आहे. याचं कारण असं की बऱ्याच वेळा मी ऐकलं होतं की बाबा भीमाशंकर हे आमचं दैवत वगैरे. तर म्हटलं ही गोष्ट बरोबर आहे का की महादेव कोळ्यांचे पुजारी किंवा महादेव कोळ्यांचे आपण शंकराचे भक्त म्हणून आपण महादेव कोळी आहोत का. तर गारे साहेबांनी यावेळी त्यांच्या अभ्यासातून आणि त्यांच्या विचारातून सांगितलं की तुम्ही म्हणताय ही गोष्ट बरोबर आहे की शंकराचे भक्त म्हणून महादेव कोळी असं आपल्याला म्हणता येत नाही, पण ज्या काळामध्ये आम्ही आहोत, ज्या पुण्याच्या पार्श्वभूमीमध्ये आम्ही राहतो आणि आमच्या काळामधली परिस्थिती जी काही होती त्या परिस्थितीला ह्या गोष्टी आम्हाला उघड मांडता येत नव्हत्या किंवा त्यावेळेला आम्हाला ह्या विचाराला पाठिंबा मिळेल ही आम्हाला खात्री नसल्यामुळे तो विचार काही पुढे आला नाही. परंतु जर तुम्ही आता ही शंकाच निर्माण केलेली आहे तर तुम्ही ही गोष्ट पुढे नेण्यास हरकत नाही. आणि त्यानंतर विचार केल्यानंतर असं झालं की गारे साहेबांनीच ही गोष्ट सांगितली आम्हाला की शंकर पुढे नेण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण भारतामध्ये ज्या काही आदिवासी जमाती आहेत त्यांचा कुलस्वामी आहे, तो मूळ पुरुष आहे. आणि त्याला मग गोंडामध्ये बडापेन म्हणत असतील आणि आपण मोठा देव म्हणतो आणि त्याचा पुढे महादेव, आणि त्या महादेवाच्या खुणा सह्याद्रीच्या पट्ट्यात असल्यामुळे आपल्याला कुलस्वामी पण आहे आणि मूळ पुरुष सुद्धा आहे. आणि त्यामुळे आदिवासी समाजामध्ये एकूणच 12 ह्या अंकाला जे काही महत्त्व दिलं जातं आणि त्याची साक्ष आपल्याला या शंकराच्या म्हणजे भगवान शंकराच्या नव्हे, आदिवासींचा मूळ पुरुष शंकराच्या निमित्ताने आपल्याला सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये या गोष्टी दिसून येतात. आणि ही आदिवासींच्या अस्तित्वाची आपल्याकडे मोठी खूण असल्यामुळे सह्याद्रीमध्ये आदिवासी विचाराची चळवळ पुढे जाण्यास भरपूर वाव आहे, भरपूर खुणा आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर सह्याद्रीमध्ये जी काही वनसंपदा आहे, जी काही औषधी आहेत,
त्या औषधीच्या जीवावर आदिवासी संस्कृतीमध्ये जी काही स्वतंत्र अर्थव्यवस्था होती, त्या अर्थव्यवस्थेमध्ये आदिवासी अस्मितेचा विचार आपल्याला देण्यासाठी वातावरण पूरक आहे. आणि मूळ जो आपण देवदानवाच्या संघर्षामध्ये म्हणतो की पाणी साठ्याची कला, शेतीला पाणी देण्याची कला आणि एकूणच जो काही पशुसंपदेबद्दल जो देव आणि दानवाचा संघर्ष आहे, तर आदिवासी जमातीमध्ये पशुरक्षण आणि ह्या ज्या काही अस्मितेच्या खुणा आजही दिसतात, त्यानुसार आपण आदिवासी चळवळ संक्रमित करू अशा पद्धतीचं वातावरण या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये असल्यामुळे आदिवासी विचार इथून सहज संक्रमित होण्याला भरपूर प्रमाणामध्ये वाव आहे. अलीकडे एक गोष्ट जाणवते की तरुणांमध्ये बऱ्याच वेळा भारतीय संविधानाबद्दल जागरूकता निर्माण झाल्याने म्हणा किंवा समाज माध्यमातून सोशल मीडियामधून जे काही विचार आदिवासी तरुण वाचत असतो, त्याच्यामध्ये दोन गोष्टी बऱ्याच वेळा ऐकायला येतात. भारतीय संविधानातील 5वी आणि 6वी सूची आणि भारतीय संविधानामध्ये आदिवासी या शब्दाचा वापर होणं हे गरजेचं आहे, असा विचार तरुणाच्या मनामध्ये येतो. आणि तो तरुण त्या पद्धतीचा विचार घेऊन आदिवासी अस्मितेची जी चळवळ आहे त्या चळवळीशी कुठेतरी तो संघर्षाच्या पवित्र्यामध्ये उभा राहतो आणि तो एक अडसर निर्माण होतो. वास्तविक त्या तरुणाला अस्मितेच्या आधाराने, कारण आज जर तुम्हाला न्यायालयीन लढाई लढायची असेल तर आदिवासी शब्द भारतीय संविधानात असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात हेही त्याला समजून दिलं पाहिजे. कारण भारतीय संविधानाने जो शेड्यूल एरिया अनुसूचित क्षेत्र केलेला आहे, त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये तुम्ही राहता. थोडक्यात याचा तुमच्याकडे दस्तऐवज आहे. कारण सह्याद्रीतील ज्या काही आदिवासी जमाती आहे त्याचं ब्रिटिशकालीन दस्तऐवज तयार झाल्यामुळे भारताच्या न्यायालयामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जरी असेल तरी तुमचा दस्तऐवज या ठिकाणी तुमची साक्षी देणार आहे. म्हणजे तुमचा जे नोंदणीकृत झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही आदिवासी हा शब्द असल्यानंतर उद्या वेळ येणार आहे की आदिवासी कोणाला म्हणायचं. आदिवासीची व्याख्या काय आहे की बाबा तो सहिष्णू आहे, तो गरीब आहे, अशा पद्धतीने जो काही समज इतर समाजामध्ये नागरी समाजामध्ये तयार झालेला आहे आणि ती ओळख आपल्याला भविष्यात आदिवासी या शब्दावर दाखवता येईल की नाही या शंकाच आहे. त्यावरही विचार करताना चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की बाबा हा आग्रह आपला कितपत आहे. तात्कालिक अस्मिता निर्माण करणं आणि आदिवासी चळवळीचा विचार संक्रमित करणं ही गोष्ट समजून त्या कार्यकर्त्याला ही गोष्ट पटवून देणं गरजेचं आहे आणि तो कार्यकर्ता पुढच्या पिढीशी संक्रमित होणं आणि जोडणं हे फार महत्त्वाचं आहे. आदिवासी चळवळ अपयशी होण्याची कारणं आपल्याला अशी म्हणता येणार नाही किंवा कारण घेण्याची गरजही नाही. कारण आदिवासी चळवळीचा जो आताचा कालखंड तयार झालेला आहे तो साधारणतः 10 वर्षाचा कालखंड आहे की स्वतंत्र आदिवासी विचाराची मंडळी तयार झालेली आहे आणि आदिवासी चळवळीची गरज एकूणच सामाजिक जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये तयार झालेली आहे. आणि त्याची गरज याच्यासाठी तयार झालेली आहे की तुम्हाला राजकीय निर्णयामध्ये जी काही स्थित्यंतर झाली आहे त्या स्थित्यंतराकडे चळवळीच्या कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये पेसा कायद्याच्या अनुषंगाने ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत किंवा लोकांच्या शंका असण्यापेक्षा लोकांचं पेसा कायद्याच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात अज्ञान आहे.
कोणतीही गोष्ट झाली की आदिवासी तरुण एक कॉलरला हात लावतो किंवा त्या सरकारी अधिकाऱ्याकडे जातो आणि मला पेसाच्या मध्ये ही तरतूद केलेली आहे, तुम्ही माझा पेसाचा अधिकार मला दिला पाहिजे, आपण त्या अधिकाऱ्याला सांगत असतो. ॲक्च्युअली पेसा कायदा हा ग्रामीण प्रशासनाच्या दृष्टीने तयार झालेला कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये आदिवासी अधिकारापेक्षा जे काही ग्रामीण प्रशासन आहे त्या ग्रामीण प्रशासनाला आदिवासीच्या अधिकाराच्या चौकटीमध्ये बसवण्याचं काम पेसा कायद्याने केलेलं आहे. त्यामुळे कधीकधी चळवळीच्या उत्साही कार्यकर्त्याकडून पेसा कायद्याच्या आधारे समोरच्या अधिकाऱ्यावर सहज आरोप केले जातात आणि जे काही वातावरण ग्रामसभेच्या माध्यमातून गावागावातून कलुषित होत असतं आणि त्या कलुषित वातावरणामुळे साहजिकच ज्येष्ठ मंडळी तरुणाच्या विचाराकडे लक्ष देत नाही. या तरुणांचा आणि वयस्कर मंडळींचा संघर्ष हा सह्याद्रीतल्या प्रत्येक गावामध्ये सारखाच असेल असं माझं स्वतःचं मत आहे. कारण ह्या कायद्याचा आधार काय आहे, ह्या कायद्याची संहिता काय आहे आणि हा कायदा कोणत्या पद्धतीने प्रशासनाच्या कशा पद्धतीने जाणार आहे हे त्या तरुणाला माहिती नाही. पण एक गोष्ट डिक्लेअर झालेले समाज माध्यम असतात आणि त्या समाज माध्यमामध्ये सांगितलं जातं की पेसा कायदा म्हणजे आदिवासींच्या अधिकाराचा कायदा. हा जो समज आहे हाही कार्यकर्त्यांनी किंवा चळवळीचे जे काही धुरीण मंडळी आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगावा किंवा त्या पद्धतीने विशेष त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकावी अशी ही सूचना या निमित्ताने करावी असं मला वाटतं. आता मागचा काळ किंवा आपण इतिहास आणि आजपर्यंतची चळवळीची दिशा आपण आता बघितलेली आहे. आदिवासी चळवळीचा कार्यकर्ता एक एक जोडत जाणार आहे. एक चळवळीचा एक माणूस तो सुद्धा चळवळ असते आणि चळवळीच्या 10 व्यक्ती ही सुद्धा चळवळ असते आणि त्या 10 जणांचा मिळून ज्या वेळेला आदिवासी विचार होतो त्यावेळेला त्या चळवळ वाढत जातं. म्हणून आदिवासी अस्तित्व किंवा चळवळीचा गाभा आदिवासी असणं हा आदिवासी चळवळीचा महत्त्वाचा उद्देश असावा आणि चळवळीची पुढची वाटचाल कशी असावी याविषयी काही धोरणंही निश्चित करावी. कारण आत्तापर्यंत एकच मुद्दा आलेला आहे, आदिवासींच्या संघटना एकत्र येण्यासाठी किंवा आदिवासीच्या अस्मितेच्या प्रश्नासाठी एकत्र येणं म्हणजे आदिवासींची घुसखोरी. पण किंबहुना जे काही नागरी विकासामध्ये जे काही बदल होत असतात त्या बदलाच्या अनुषंगाने आदिवासींचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आदिवासी संस्कृती आणि आदिवासी अस्मिता आणि आदिवासी अस्तित्व किती महत्त्वाचं आहे याची जाणीव नवीन तरुणांना करून द्यावी आणि तो तरुण आदिवासी अस्मितेच्या माध्यमातून चळवळीशी जोडून घ्यावा अशी मी या चळवळींच्या मार्गदर्शकांना विनंती वजा सूचना करतो. आणि आज या ठिकाणी मला जे फेसबुक लाईव्ह येण्याची संधी दिली त्याबद्दल आदिवासी विचार मंच आणि आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. जय आदिवासी.